अहो शांत हो तुम्ही. अहो तुला माहीतच नाही काय महापुरानं रशियावरून पाठवले ना माझ्यासाठी. तेव्हापासून मी घातले नाही, आता घालून राहिले. मला पहिले पहिले लाजच वाटली, पण मी माय मन म्हणून आता आपल्याला मॉडर्न बनायचं. आपलं पोरग एवढं शिकला आहे म्हटलं, आणि काय आपण असं काय गावरान राहायचं आहे का म्हटलं, म्हणून मी आता हा ड्रेस घातला. भले दिसून राहिल्या मग तर तुम्ही बॉडी बिल्डरच दिसून राहिल्या. का व मी चांगली दिसून राहिली का तुला? काकू काय सांगू काकू, काय मस्त दिसून राहिल्या तुम्ही. साडीपेक्षा नाही मस्त दिसून राहिल्या बाबा. का हो काकू तुमच्या इच्छा काकानं काहीच नाही म्हटलं काय? चला काकू मी बात येतो, मला जरासं काम आहे, जरासं काम आठवलं. तुमच्या घरी अशी चालते मी फिरायले. कुठे गेलते हो मिनटे? काकू मी आता शांता काकूच्या घरून आली. शांता काकून माय तुम्हाला काय सांगू, शांता काकूची पुरी स्टाईलच बदलून गेली काकू. तुम्हाला सांगतो ते नकानी ते लोअर असते ना ते घातलं, आता जेवणपुरी घालत नाही काय, ते लोअर घातलं आणि टी शर्ट घातलं म्हटलं. हाव का माय मला पाहायला झालं लागन बाई. तुला वाटत नाही का हो शांताबाईचं पोरग जेव्हापासून रशियाले इंजिनियर झालं तेव्हापासून शांताबाईचा पुरा तालच बदलून गेला हो बाई. पाहिजे तू जसं काही गर्व आल्यासारखाच झाला म्हटलं शांताबाईले. हो ना माय, तसंच तर तिच्यातलं शिष्टपणा होता हो. लिकानी घर बांधलं तसं वाटतं का राजमहाल बांधला का काय, बोलत नाही काही नाही आणि ठुमुक 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 चालते म्हटलं. आणि एवढा गर्व आल्यासारखं वाटते तिले. काय माया घर आणि काय माया सारं, काय माया पोरग नुसतं तेच त्या गोष्टी असते हो बाई तिच्या. हो ना, मी तर तिच्या गोष्टी बोरही होऊन जातो आता ऐकू ऐकू. आता तिनं जेव्हापासून घर बांधलं ना ते आता कोणाच्या उठावर येत म्हटलं बसाले, स्वतःच्याच उठावर बसली राहते, मग बायले बोलावते. एवढी असते का शिष्टपणा, माणसाविषयी पैसा वाढला तितकं नाही वाढा. हो काकू मला ही लक्षात आली गोष्ट, पण मला असं वाटलं का जाऊ दे बा, मी काही लक्षात नाही घेतली. काकू मला कधी हिंमत राहते, तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास करत नाही, अशी आहे तू तशी आहे तू, असं करतच राहते हो बाई. मी पहिले पाहतो शांताबाईचा ताल कसा आहे, लोअर मध्ये कशी दिसते ते. मी येतो तुमच्या मागं, तुम्ही व्हा समोर. एक मिनिटाने जो नाही तर अधिक तिले आपल्यावर हे येईन डाऊट. ऐजा माय नाव नको सांगू, अशी चाली म्हणून जा, नाही तर मग हे बच्चल पोट्टी गेली तिथे सांगत अशी तशी म्हणून मग मला ते काकू अधिक मी घालते दहावी देतो, आम्ही बरोबर बोलतो. मशी आलती मी, हे मागायला आलती ते मागायला आलती करून मी बरोबर गुलवतो तिले. बाई जरा उसनं बेसन गिसन भेटन का वाटीक भर? नाही बिचारे, आता माझ्या घरी काही मी काही दडूनच नसतो. पहिले माझ्या घरी दडूनच जाणं मी, पण आता दाई आणून कोण निसन कोण, त्याच्यापेक्षा मी आता ऑनलाईनच बोलत असतो सगळं काही. माझ्या पोराला लिस्ट पाठवून देत असतो आणि ऑनलाईनच पाठव म्हणतो बाबू म्हणतो. ड्रेस कधी घेतला शांताबाई? अहो मा पोरानं ऑनलाईन पाठवला त्यानं रशियावरून. हो काय, आम्हाला तुम्ही सांगितलंही नाही का बा मा पोरानं पाठवलं, दाखवलंही नाही काही नाही, एकदम घातलंच बापा, मस्त दिसून राहिल्या. अहो आता घालाच लागते. हा माय पोरगा हा स्टँडर्ड, मला स्टँडर्ड नाही राहिला काय, मा पोराला लग्नाला काय लागतं पुढच्या 2 वर्षात, आणि मग आपलं मेंटेन दिसलं पाहिजे ना, म्हणून माय पोरग म्हणे आई घालत जा असं तसं, म्हणून मी आता मस्त घालत असतो. आपलं खाली आपलं मेंटेन कमी करायचं. मला वाटलं नव्हतं काकू तुम्ही घालून गेला म्हणून ड्रेस गिस. मी का दुसऱ्या जगातली वेळ काय, मी काय घालावं नाही का ड्रेस गिस चांगले नवीन नवीन? हो या वयात घालता का काकू आपल्यासारख्या बाया खेळातल्या? पहिले बसून घातलं तर बरं वाटते काकू ते घालणं. गेला हो बाई तो जमाना, आता फक्त आठवणी राहिले त्या तशा, आणि कोणाचं काही इकडे लक्ष द्यायला पुरत नाही आजकाल. माया पोरानं म्हटलं काय हाय तुमच्या इच्छा भाऊजी घालू देते का, आणि तुमच्या इथं ते लाईट पोरग तर लय भारी आहे, त्यानं त्याच्यात एकटा घातलं ना, त्याला दिसले का तुम्ही घातलेला ड्रेस? माहितच नाही आता घातला माझा ड्रेस. ते तिकडे बाहेर गेले होते माझ्या इच्छे, आणि पोट्टही गेलं बाहेर, त्याच्यानंतर घातले. आणि माझ्या रशियातल्या पोरानं सांगितलं तुम्हाला फोनवरून, मग मी घातले. हो का काकू, मग जातो मग काय तुमच्या इथे बेसन फेसन भेटलं नाही तर. बस ना कोणती घाई आहे तुला एवढी? थांबव बापा लोअर टी शर्ट घातलं का तुम्ही? बाप्पा बाप्पा तुला कोणतं नाव लावलं एवढं बापा बाप्पा, जशी काय टिंगल उडाल्यासारखी कुठं राहिली? मी टिंगल नाही, मला आश्चर्य वाटलं म्हणून म्हटलं. ते काहीच नवलंच आहे हो बाई वो. हां तू बरोबर आली हो माझ्या घरी. मी तुमच्या घरी काही निघाली नव्हती, आले मी गेली तिच्या घरी. मला मग तिच्या पोरीने सांगितलं का शांता बापूच्या घरी गेली म्हणून, म्हणून मी आली तुमच्या घरी. मी काही तुम्हाला पाहा गेली आली नव्हे, तुम्ही काही मनाचे ग्रह धरू नका. असं का नाही, आता तुमचे जास्तच भाव वाढून गेले, जास्त लोकांना बोलणं तुमचं लय वाढलं म्हटलं काकू. आता इतकं नसते माणसापाशी, पैसा वाढला तेवढा नाही वाढवा, माझ नाही वाढवा माणसानं. तू कोणत्या भाषेत बोलून राहिली? माझ गीस काले करून राहिली हो तू? माझ घरी येऊन मलाच बोलून राहिली, लास्टला वाटून राहिली हो तुला? तू कशी बोलून राहिले? मी चांगल्या ना विचारलं आणि चांगल्या ना बोलली. असं इतकं नसते, आपल्याच मतानं आपले ग्रह धरणं. हॅलो बोल नका काकू तुम्ही, आणि तू नको बोलू. बोलल्या बोलल्या ना शब्दानं वाढत असते म्हटलं, आणि वाढल्यानं वाढत असते, कमी केल्यानं कमी होत असते भांडणं. चला बंद करा तुमच्या दोघीची. जातो मग, आली होती माय कायले, काय झालं?
कायचंही नवला या बाईले काय घाला हाय म्हणून घालतो आमच्या घरी. तर काय चाललं, आमचा पैसा चालला, आमचं सारं चाललं, आमचे कपडे, आमचं सारं, आमचं मन. त्या बायकाचं काय जायचं तो. अहो शांते, काय घातलं हे? आता ह्या वयात घालत असते का हे? आता शोभलं तर काय तुले हे घालणं? बाबा शोभाले का वयाने हे गी लागत असते? काही बोललं तुमचंही, तुम्हाला काही डोकसच नाही आहे पण बोलायची. तुम्ही बोलले तर लोक नाही बोलन का? तुम्ही जसं बोलाल तसे लोक बोलन. हो तू चांगली दिसून राहिली माय म्हणणं आहे, पण ह्या वयात नाही घालायला पाहिजे ते. आता आपल्या गावात एक वेगळी इमेज आहे, असं जर केलं तर कसं जमन? मला आपल्याच पोरानं पाठवलं रशियावरून. तुम्ही आहे निसते वेगळ्या विचाराचे आणि मला कायले टोकतच राहता. जमाना कुठं चालला आणि तुम्ही तुमचे विचार कुठं राहून राहिले. मी तर काही म्हणत नाही हो बाई तुले, पण ते लाईन पोट्टा आलं का ते तमाशा करते हो बाई. आता झोपतो तू काही कर आता. काय बाई काय घातलं, काय तमाशा घातला ह्या? सारा चित्रकथा लावला बाई त्या. काय होय बे बट्टे, त्याच मत नाही ना का सगळं? पाय आपल्या गावात हा चित्रकथा घालत नको जो. तुले जर तिकडे त्या मोठ्या पोरापाशी घालायचं आहे तेव्हा घालत जाय. आपलं हे गाव खेडगाव, ह्या खेडेगावात काही ह्या ताल जमत नाही हो बाई. आणि काढून फेकते लवकर कपडे आणि सारे इकडे गोष्टी करते म्हणणार. आम्ही गोष्टी करणार होय ना, दुसऱ्यानं काही काही घातलं का आम्ही टिंगला करणारे लेकरो होय ना म्हटलं. म्हणून म्हणतो तुले चांगलं नाही काढून ठेव हे कपडे. आम्ही जसं दुसऱ्याच्या टिंगला करतो तसं तूही टिंगल करून ना सगळे दुसरे. तू करत ना त्या अशा उभे केस ते चालते तुले गोड वाटते ते. मी म्हणतो केस कापते तेव्हा नाही कापलं होत तुले. मार भला चला राप टाकाले. शेवटी आपल्याला काळच लागते चित्रकथी आहे. जसे कधी पाहिला का चित्रकथा करते घरात काही केलं का आपण त्याला आपलं नाही पडत. त्याचं म्हणलं गोड वाटते त्याला. पहिलंच ना मी त्या बायकोला घालू देतं का नाही घालू देत. तू बायको ऐकतेस ना पाहिजे ना मायवर राप टाकता. माय ऐकते म्हणून आणि बायकासमोर मग बायको मंदिर बना. मंदिर काय म्हण नको आणि काढून टाकतो ड्रेस. मला काही बरं नाही वाटून राहिलं. आणि लोकायला दिसलं तर बाया गोष्टी करते म्हटलं सारे इकडे आणि माणसंही गोष्टी करते म्हटलं. चल काढ. काढायलाच लागतो तू. त्या पहिल्यापासून घातलं असतं तर मग लोक नाव उठं नाही ठेवले असते. पण आता एकदम साडीवरची ड्रेसवर आली म्हणून गोष्टी नाही करत का तिकडे? काय गोष्टीच करायचे काम आहे. एक तुले आहे म्हणून तू लोकांच्या करतो म्हणून तुला दिसून राहिलं. ते म्हणते ना मनी असे ते स्वप्नी दिसे. हा असंच होय ते. तो आता बदलून घेतो ते मनाची शांती होईल ना. आता बदलू लागली आता झालीच ना तुमचे मनाची शांती. त्या बापाला बरं नाही वाटलं होतं आल्या मला म्हणे. आणि तू जशी दोघाची गुटमुट असल्यासारखेच आहे. तुम्ही एकामेकाला भला सपोर्ट करता पण दोघाच्या दोघंही.